श्रीमद भागवतच नव्हे, जगात असणारे सगळे पुराण, सगळं शास्त्र तुम्हा आम्हाला हेच सांगतं की माणसाने जीवनामध्ये काही करो किंवा न करो, पण सत्य बोललं पाहिजे, सत्य वागलं पाहिजे, सत्य चाललं पाहिजे. आणि तुम्ही फक्त सत्याचं आचरण जीवनात केलं तर दुसरं तिसरं काही करायची गरज उरत नाही पहा. पण बाकीचं सगळं जीवनामध्ये करतोय, पण खरं मात्र कधी बोलत, मग त्याला सगळ्याला करून उपयोग काही होत नाही. म्हणून आज प्रत्येकाने मनामध्ये विचार करायचा आहे, मनामध्ये ठरवायचंय की इथून पुढं आम्ही खोटं बोलणार नाही. कोण कोण तयार आहे? वर बोट करा बरं. बऱ्याच जणी तयार आहेत बरं का. वर वर वरती बोट करा. तुम्ही वर बोट करा, मी फोटो काढून घेते तुमचा. म्हणजे काय होईल, कोण कोणी वर बोट केलं तर हे आपल्या लक्षात राहील. नक्की खोटं बोलणार आहेत ना? हा मग हा खरं बोलणार आहेत. कारण सत्यासारखा दुसरा कुठला धर्म नाही पहा. धर्म न दूसर सत्य समाना, आगम निगम पुराण बखाणा. म्हणून श्रीमद भागवताच्या सुरुवातीला कुठल्या देवाची वंदना केलेली नाहीये. श्रीकृष्णाचं नाव नाही घेतलं, रामाचं नाही घेतलं, भगवान शंकराचं नाही घेतलं. कारण भगवान कृष्णाचं नाव घेतलं असतं तर बाकीचे म्हणले असते फक्त कृष्णाचंच भागवत आहे. रामाचं घेतलं असतं तर कृष्ण भक्त म्हणले असते रामाचे आम्ही का म्हणून श्रवण करायचं. पण या श्रीमद भागवतामध्ये सत्य स्वरूप भगवंताला वंदना केलेले, बाकी कशालाच नाही पहा. सत्यम परम धीमहि, असा सत्य असणारा तो भगवान परमात्मा आहे की ब्रह्मदेव सुद्धा त्याने जर माया रचली ना, त्या मायेमध्ये मोहित होतो. ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा पार लागत नाही, असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि ब्रह्मदेव सुद्धा मोहित होतो. पुढे आपण कथा श्रवण करणार आहेत. हा खरंच देव आहे का? गोपाळाचं उष्ट खातोय, गोपाळाची तोंड चाटतोय. म्हणून ब्रह्मदेवाने भगवंताची वासरं चुरून नेली आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण संपूर्ण वासर झालेले आहेत आणि त्या वासराचं स्वरूप देवाने धारण केलेलं आहे. ब्रह्मदेव सुद्धा मोहित होतो. अशा सत्य असणाऱ्या भगवान परमात्म्याला आम्ही नमस्कार त्या ठिकाणी करतोय पहा. धर्म प्रोजित कैतोत्र परमो निर्मत्सराणां सतां, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद् भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः, सद्योरद्यवरुद्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणा. दुसऱ्यामध्ये अनुबंध चतुष्ट सांगितलाय. दुसऱ्या श्लोकात अधिकार, विषय, प्रयोजन आणि संबंध. या श्रीमद भागवताचा अधिकारी कोण आहे म्हटले? निर्मत्सराणाम सताम. या श्रीमद भागवताचा अधिकारी तो आहे ज्याच्याकडे मत्सर नाहीये. मत्सर कळतो ना महिला मंडळ? कसं डोक्यावरून चाललंय नाही ना? तुम्ही जर अशा सरळ टाईट बसल्या तर डोक्यात जाईल, आणि तुम्ही जर अशा खाली माना घालून बसल्या तर डोक्यावरून सरळ जाईल रोडकर निघून. निर्मत्सर मतः अग्रेह सरती इति मत्सरः. तो माझ्या पुढे चाललाय आणि हे आपल्याला जमतं का? एका आजीचं पोट दुखायला लागलं, डॉक्टरांकडे गेली, फार गोळ्या दिल्या, औषधं केली, पण आजीचं पोट दुखायचं काही राहीना. डॉक्टर साहेब म्हटले, आजी काय खाल्लं होतं, कशामुळे पोट दुखायला लागलं? आजी म्हणली, बाबा खाल्लं काही नव्हतं, पण शेजारचा बाळ्या वकील झाला आणि माझं पोटच दुखायला लागलं. आता कोणतं औषध दिल्यावर राहील का? हा जो मत्सर आहे तो मत्सर आपण घालवला पाहिजे. कारण पात्र जर चांगलं असेल तर त्या पात्रात वस्तू चांगली राहील. मग आपल्या हृदया रूपी पात्रामध्ये हे श्रीमद भागवत आपल्याला ठेवायचंय. मग त्याच्यामध्ये मत्सर जर असेल तर त्याचा फायदा आपल्याला जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होणार नाही. गाईचं दूध अमृतासारखं पवित्र आहे, पण भाजी केलेल्या भांड्यात जर ठेवलं तर गाईचं दूध काय होतंय? नासून जातंय.
म्हणून पात्र चांगलं पाहिजे, निर्मत्सर. बाहेरून चावतो तो मच्छर आणि आतून चावतो तो मत्सर. इथं बसल्या बसल्या सुद्धा तिने आज खूप चांगली साडी घातली का, उद्या बघ तुझ्यापेक्षा कशी भारी घालून येते. अगं तुझ्याकडे तरी 3,000ची पैठणी आहे, माझ्याकडे तर 6,000ची आहे, बघ उद्या कशी चमचम दिसते. एक जण साडी आणायला गेले बीडला. दुकानदार म्हणले कसली पाहिजे साडी. ती म्हणली काका अशी साडी दाखवा, अशी साडी दाखवा, आमच्या घोसापुरी मधली कांताबाई जळून जळून मेली पाहिजे. आता अशी कुठं साडी असती का? हा त्या कांताबाईकडे पाहू नका, कथाकाराचं माप नसतं नीट पण बसतं पीठ. निर्मत्सराणाम सताम. बाहेरून चावणाऱ्या मच्छरांकरता आपण गुड लाईट लिक्विड लावतो, तो पेपर त्या ठिकाणी जाळतो, पण आतून चावणाऱ्या मत्सरा करता काय? तर म्हटले आतून चावणाऱ्या मत्सरा करता आपल्याला सत्संगात यावं लागेल, कथा कीर्तन श्रवण करावं लागेल. त्याच वेळेस हा असणारा मत्सर मरून जाईल. मग या भागवताचा विषय काय आहे? अत्र श्रीमद भागवते प्रोजित कैतव परमो धर्म निरूप्यते. या भागवताचा विषय आहे परमधर्माचं निरूपण करणं. मग मनुष्य देहाचं परमधर्म काय आहे? तर परमधर्म आहे भगवंताची सेवा करून भगवंतापर्यंत कसं पोहोचता येईल या साधनांचा विचार करून त्या साधनामध्ये रममान होणं हे त्या ठिकाणी मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन, सुस्वरूपाचं ज्ञान माणसाला व्हावं हे प्रयोजन आहे. आणि संबंध वास्तव असणाऱ्या भगवान परमात्म्याशी, वास्तव मत्र वस्तु शिवदम या असणारा संबंध आहे. शिवदम म्हणजे कल्याण करणारी ही श्रीमद भागवताची कथा आहे. तुम्ही फक्त म्हणलात की मला श्रीमद भागवताला जायचंय, तर भागवताला जायचं म्हणले की माणसाच्या हृदयामध्ये कोण येऊन बसतो? तुम्ही बोला ना जरा. माझ्या गोळ्या संपल्यासारखी एकटीच बडबड करते हो. एक जण म्हणली काय झालं बडबड करते, तर काय लय आमच्यावर उपकार करते काय, फुकट थोडीच सांगतेस. पण आमची घोसापुरी मधली नाही म्हणणार तशा. घोसापुरी मधल्या चांगल्या बायका आहेत. कोण आपल्या ध्यानात येतं? श्रीमद भागवत म्हणले की पहिलं कोण चित्त समोर येतं सांगा बरं? हा, श्रीकृष्ण. तुम्ही फक्त श्रीमद भागवताला जायचं म्हणलात की तुमच्या हृदयामध्ये भगवंत येतो आणि तो भगवंत तुम्हाला इथं कथेला घेऊन येतो. मग कशी ही कथा? निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर हो रसिका भुवि भावुकः. म्हटलं निगम म्हणजे वेद. निगम कल्प तरुर, वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर सेजे सोज्वळ, आत्मा राम मुनी सकळ, सेऊनी झाले जन सुफळ. वेदरूपी वृक्षाचं परिपक्व फळ आहे, म्हणजे पिकलेलं फळ आहे. पण मला तुम्ही सांगा, झाडाला जर फळ पिकलं तर ते देठाला धरून राहतं का हो? काय होतं? खाली पडायला लागतं. मग म्हणले हे भागवत खाली पडलं असेल, त्याला चिखल माती कचरा लागला असेल, म्हणले त्याला खाली पडूच दिलं नाही. शिष्य प्रशिष्य शाखा त्याला झेललेलं आहे. पहा, त्याला खाली पडूच दिलं नाही. म्हणून निगम कल्प तरोर गलितम फलम. कसं आहे पण हे तुमचं फळ? आंबट आहे, कडू आहे, गोड आहे, तुरट आहे. आता चिंच कशी आहे? चिंच कशी आहे? आंबट आहे. आवळा कसा आहे? केळी कशी आहे? गोड आहे. भागवत कसं आहे? गोड आहे. बरं झालं म्हणलं कडू आहे म्हणतात का काय? भागवत कसं आहे? गोड आहे. म्हणले गोड आहे कशावरून सांगतात तुम्ही? म्हणले शुकमुखात अमृतद्रव संयुक्त. त्याला मुख लागले कशाचं? शुक म्हणजे पोपट, आणि पोपटाचं मुख ज्या फळाला लागतं ते फळ कसं असतं? गोड असतं.
मग गोड असणाऱ्या फळाला पोपट चोच मारतो किंवा पोपटाने चोच मारल्यावर ते फळ गोड होतं, पण अर्ध पोपटाने खाल्लेलं फळ बऱ्याच जणींनी खाल्लेलं आहे, बरोबर आहे का नाही? कसं असतं ते? खूप गोड असतं. म्हणून या श्रीमद भागवताला शुकदेव मुनींचं मुख लागलंय, म्हणून शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. मग याला कसं करायचंय? नेमकं खायचंय, चोकून खायचंय का प्यायचंय? म्हणले याला प्यायचंय. काही फळं चोकून खाणारे आहेत. आता आंबा कसा आहे? चोकून खायचंय, बरोबर आहे का? आता एखादा म्हणलं मला आंबा चोकून नाही खायचा, मला टरबूज चोकून खायचंय, तर टरबूज चोकून खाता येईल का? आता टरबूज कसं खावं लागतं? कापूनच खावं लागतं. आंबा कापून खाल्ल्यावर तेवढी मजा येत नाही जेवढा चोकून खाल्ल्यावर. आंबा ज्यावेळेस चोखायला लागते बाई, तोपर्यंत कोपरापर्यंत जोपर्यंत वगळं येत नाहीत, आणि इकडं जोपर्यंत आंबा खायला लागले कोपरापर्यंत वगळे येऊन कपडे पिवळे होत नाहीत, तोपर्यंत आंबा खाल्ल्याची मजा वाटतच नाही. मग हे फळ नेमकं कसं आहे? म्हणले याला खायचं नाहीये, याला प्यायचंय. पहा, याला कानाने प्यायचंय. पिबत भागवतम रसमालयम. नुसता रस त्याच्यात आहे, कारण केळीच्या मध्ये रस आहे. कातडी फेकून द्यावे लागते. टरबुजातलं पण मधलं मधलं खावं लागतं. द्राक्षे सगळेच खावे लागतात. वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या प्रकाराने त्याला खावं लागतं. मग या भागवतातलं केळीसारखं काही टाकून द्यायचंय का? म्हणलं याच्यातलं काहीच टाकून द्यायचं नाही. पूर्ण भागवत फळ रसाळ आहे. पहा, अगदी रसाळ आहे, काहीच टाकण्यासारखं त्यात नाहीये. रसमालयम. म्हणले कुणी प्यायचं? मुहुर हो. किती वेळेस प्यायचं? परत परत प्यायचं. कुणी प्यायचं? रसिक भुवी भाऊक. रसिक आणि भुवी भाऊकच लोकांनी त्याला प्यायचं, कारण ज्यांना भूक लागली त्यांनाच अन्नाची किंमत कळते. ज्यांना भूक लागली नाही त्यांना जेवायला वाढलं तर ताटात किती चांगले पदार्थ असू द्या, त्यांचं तोंड कसं असतं? वाकडच असतं. याच्यात मीठ जास्त झालं आणि याच्या कमी झालं, याची फोडणी जमली नाही आणि त्याला चवच आली नाही. भूक असल्याच्या नंतर शिळे भाकरीचे तुकडे असू द्या आणि बिना मिठाची चटणी असू द्या, तरी सुद्धा कशी लागते? गोड लागते. म्हणून ज्याला तहान लागली त्याला पाण्याची किंमत कळते. म्हणून रसिक भुवी भाऊक लोकांनी कथा ऐकायची. समजा एखादा मुलगा असा पानपोईवर म्हणतो, काका या 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 पाणी प्यायला. ज्याला तहान नाही तो तिथं जातो, म्हणतो पोरा पाणी कसलंय? तो म्हणतो चांगलंय. कुठलंय? आमच्या विहिरीचं आहे. अरे तुमच्या विहिरीचा उपसा होतोय का? हो काका उपसा होतोय. पाणी फार गोड आहे, पिऊन बघा. अरे थंड आहे का? हो थंड आहे. खूपच थंड तर नाही ना? माझा घसा तर खराब होणार नाही ना? रांजण किती दिवसाला धुतोस? अरे ग्लास चांगला घासलेला आहे का? धुतलेला आहे का? एवढ्या चौकशा कोण करतं? कोण करतं? ज्याला तहान नाही तो. तसं ज्याला कथेची आवड नाही तो इथं येतो आणि फक्त कथा कशी चालली तो बघतो. या ताईला कथा सांगता येत नाही आणि या महाराजाला तबलाच वाजवता येत नाही. त्या महाराजाला गाताच येत नाही आणि यांचा सूरच लागत नाही. कोण काय म्हणेन ते सांगताच येत नाही. आणि ज्याला खरी आवड आहे तो कुठल्याच गोष्टी पाहत नाही. म्हणून म्हटले मुहुरो रसिका भुवी भावुक. पुढे सुत शौनकादी ऋषींचा संवाद सुरू आहे. निमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. शौनकादी ऋषींनी 6 प्रश्न विचारलेले आहेत. संवादाला जीवनामध्ये अत्यंत किंमत आहे. मी तुम्हाला बोलायला का लावते? तुम्ही म्हणता ही आम्हालाच का विचारते? तुमचा आणि माझा संवाद घडला पाहिजे. मी काय बोलते ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही काय बोलतात ते सुद्धा मला कळलं पाहिजे. तुम्हाला कितपत कळतं हे पण मला कळलं पाहिजे, नाही का? नाहीतर कथा व्हायची
आणि कथा झाल्याच्या नंतर 7व्या दिवशी एक जण कथाकाराकडे आला, पूर्ण रामायण ऐकलं आणि रामायण झाल्याच्या नंतर तो म्हणला मला कळालंच नाही राम रावण होता, राम राक्षस होता का रावण राक्षस होता. महाराज म्हणले राम राक्षस नव्हता आणि रावण राक्षस नव्हता, म्हणले मी राक्षस आहे, तुझ्यासारख्या राक्षसाला कथा सांगू शकलो नाही. तशी आपली गत व्हायला नको. वाद विवाद आणि संवाद, संवादातून बोधरूपी पुत्र जन्माला येतो. पण कोणाशी बोलावं माणसाला कळालं पाहिजे. आजकाल माणसं माणसाशी बोलत नाहीत, माणसं माणसाची बोलत नाहीत, पण माणसं आजकाल जास्त जर कोणाशी बोलत असतील तर स्वतःच्या खिशामध्ये असणाऱ्या मोबाईलशी जास्त बोलतात. जवळच्या असणाऱ्या माणसाविषयी माणसाला प्रेम नाही, पण हजारो किलोमीटरवर असणाऱ्या माणसाशी माणूस गुलगुलू बोलतो आणि जवळच्या माणसाला एक शब्दभर सुद्धा माणूस बोलत नाही. या मोबाईलनी जवळची माणसं लांब नेली, लांबची माणसं जवळ आणली. आजकाल माणसाला कोणाशी बोलावं कळाना. घरामध्ये कुत्र असतं, कुत्र, त्या कुत्र्याशी सुद्धा काही जणी काय करतात, त्या कुत्र्याशी बोलतात, पण महिनाभर नवऱ्याशी घरातल्या बोलत नाहीत. आणि बोलायचं असलं तर बाळ्या असं कर, बाळ्या तसं कर, त्या पोरालाच मध्ये घेतात. रवींद्रनाथ टागोर काहीतरी लिहित होते. खिडकीजवळ लिहित असताना त्यांना आवाज आला, अगं ए राणी कुठपर्यंत बागडते, चल ना, तुला घरी नाही जायचं का. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. रवींद्रनाथ टागोर यांनी विचार केला कोण कुणाला राणी म्हणत असावं, जाऊन पाहावं. आणि रवींद्रनाथ टागोर तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं एक म्हैस सांभाळणारा माणूस आपल्या म्हशीला म्हणत होता, अगं ए राणी कुठपर्यंत बागडते, चल ना, तुला घरी नाही यायचं का. आता म्हशीला राणी म्हणा, सुंदरी म्हणा, परी म्हणा, तिला काही कळणार आहे का हो. म्हणजे माणसाचा स्वभाव असा आहे, म्हशीला राणी म्हणतात आणि घरी राणीसारखी बायको असते, तिला खाऊन खाऊन पोसली म्हैस झाली म्हणतात. किती अवघड आहे. संवादाला किंमत आहे. आणि त्या सुत शौनकादी ऋषींचा संवाद सुरू आहे. कलियुगामध्ये जीवनाचं कल्याण कसं होईल, कृपा करून आम्हाला तुम्ही साधन सांगा. शास्त्र खूप मोठे आहेत, लोकांकडे वेळ कमी आहे. समस्त शास्त्राचं सार काय आहे ते आम्हाला सांगा. भगवंताकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असताना भगवंत अवतार धारण का करतो, आणि भगवंताने जर अवतार धारण केले तर भगवंताचे अवतार किती आणि कुठे कसे कसे झाले ते कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. 5वा प्रश्न आहे जीवनाचं परम लक्ष्य काय आहे. आणि 6वा प्रश्न आहे की भगवंत निज धामाला गेल्याच्या नंतर धर्म कोणाला शरण जातो. अगदी सुंदर प्रश्न ऐकले. सुतजींना आनंद झाला आणि सुतजी आपल्या गुरुदेवांना नमस्कार करायला लागले. यम प्रवृडंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो बिनेदु स्तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितिरुषितान्तमोन्दं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तम व्याससुनमुपयामि गुरुं मुनीनां. गुरूंची वंदना केली आणि त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तर द्यायला लागलेली आहेत की मनुष्य देहाला आल्याच्या नंतर या कलियुगामध्ये स्वतःचं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर भगवंताची भक्ती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या कलियुगामध्ये भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरणच जीवाला तारू शकतं, त्याच्याशिवाय दुसरं कुठलं साधन त्या ठिकाणी नाहीये. म्हणून अतिशय सोपं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. जसं दुकान बंद व्हायला लागल्याच्या नंतर दुकानदार वस्तू काय करतो, स्वस्त देतो. महिला मंडळ झोपल्या का काय. काही लोक बाजाराला शेवटी जातात. कशामुळे माहितीये का, शेवटी बाजाराला गेलेले की रुपयाला एवढा वाटा मिळतो, 2 रुपयाला एवढी मोठी भाजी मिळते, 5 रुपयाला मोठी कोथिंबीरीचं गाठोडच मिळतं. म्हणून शेवटी बाजाराला जातात. पुन्हा जे लोकांनी हाताळलेल्या वस्तू आहेत अशा टमाटे असे फार बिलबिले होतात.
तेच 5 रुपयाला खूप मोठे घेऊन येतात, महिनाभर जातात. म्हणून कंजूस माणसं जर ओळखायची असली तर बाजाराला शेवटी जे जातात ते. यात्रा जर असली गावात तर बाई म्हणते नाही 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 लवकर नाही जायचं, ज्या दिवशी यात्रा मोडायची आणि ते दुकानदार आपलं गबाळ गुंडाळायला लागले ना तेव्हा जायचं म्हणले. कशामुळं म्हणले 50 रुपयाची वस्तू 10 रुपयाला मिळते. म्हणून भगवंताचं सुद्धा या युगाचं दुकान बंद व्हायला लागलंय. आता हे शेवटचं कलयुग आहे म्हणून भगवंताचं दुकान बंद व्हायला लागलंय. म्हणून भगवंताने कलयुगामधल्या लोकांना स्वस्त कल्याणाचा मार्ग स्वस्त सांगितलाय. फक्त नामसंकीर्तन नामस्मरण करा, लगेच त्या ठिकाणी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची भक्ती अहेतुक्य करा, कुठल्याच प्रकारचा हेतू नसताना. सवयी पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. ही भक्तीच माणसाला त्या ठिकाणी तारते. शास्त्र खूप मोठे आहेत, लोकांकडे वेळ कमी आहे, तर समस्त शास्त्राचं सार म्हणजे त्या ठिकाणी श्रीमद भागवत आहे. आणि मला तुम्ही सांगा, एकदा सार हाताला आलं की बाकी दुसरे कशाची गरज पडत नाही. दूध आहे का तुमच्या घरी? दूध कोणाकोणाकडे वरबोट करा बरं. बऱ्याच जणी करीनात, त्यांना वाटतं उद्या मागायला येतात का काय. दुधाचं दही केलं, दह्याचं ताक केलं. आता ताक केल्याच्या नंतर ती काय करते माहितीये का, लोणी लोणी वाटून देते आणि ताक आपल्या घरातच ठेवते. बरोबर आहे का नाही? काय करते, ताक वाटून देते आणि लोणी म्हणजे लोण्याचा गोळा त्या ताकातून सार निघालं, सार तिच्या हातात आलं की त्या ताकाशी तिला काही घेणं देणं राहत नाही. तसं समस्त शास्त्राचं मंथन केल्याच्या नंतर मंथोनी नवनीत तैसे घे अनंता. मंथन केल्याच्या नंतर वरती आलेलं सार जे आहे ते श्रीमद भागवत सार आहे. म्हणून सगळ्या शास्त्राचं सार श्रीमद भागवत आहे. भगवंताचे अवतार त्या ठिकाणी सांगितले. भगवंत अवताराला काय येतात, भक्ताला आनंद प्राप्त व्हावा आणि दुर्जनांचा सहार व्हावा याच्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतात. पण भगवंताचा अवतार अयोनी संभव हा अवतार आहे. भगवंताचं प्राकट्यीकरण आहे, भगवंताचा जन्म नाही. भगवंताचे 10 अवतार संत मालिकेत आणि श्रीमद भागवतात 24 अवतार महत्वाचे सांगितले. मत्स्य कश्यप वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की. 26 अवतार जे आहेत सनंदन सनातन सनत कुमार वराह नारद नर नारायण कपिल दत्तात्रय भगवान यज्ञ ऋषभदेव पृथु मत्स्य कस्य धन्वंतरी मोहिनी नरसिंह वामन परशुराम वेदव्यास प्रभुराम बलराम कृष्ण हरी पुन्हा हंस बुद्ध आणि होणारा जो कल्की असे 24 अवतार अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचे सांगितले. याच्यामध्ये 2 आहेत रामकृष्ण हे अवतार जे आहेत, एक आहे परिपूर्ण आणि दुसरा आहे परिपूर्णतम अवतार. मग या श्रीमद भागवताची रचना कशी झाली? कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वाकेन हेतुना कुतः संचोदित कृष्ण कृतबाण संहिता मुनी. सुतजी म्हणतात, ऋषियो, द्वापारामधला शेवटचा त्या ठिकाणी काळ आहे. भगवंताचे कला अवतार जे आहेत वेदव्यास कृष्ण द्वैपायन व्यास एके दिवशी त्या ठिकाणी द्वापारे समुनो प्राप्ते तृतीये युगपर्यये जातः पराशराद्योगी वासव्याम कलया हरे. अत्यंत दुःखित झालेले आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. कशामुळे दुःखित झाले? लोकांच्या कल्याणाकरता एवढी सगळी साधनं केली तरी लोकांचं कल्याण होत. या लोकांना मी काय केल्याच्या नंतर त्यांचं कल्याण होईल? एका वेदाचे 3 भाग केले, 17 पुराणांची निर्मिती केली, 6 शास्त्राची निर्मिती केली, तरी लोकांचं लक्ष याच्याकडे नाही. काय करावं? या कलियुगामधले लोक मंद मंद होत चाललेले आहेत. त्यावेळेस त्यांच्या कानावरती आवाज पडला. पहा, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
नारद महर्षींच्या भजनाचा आवाज आला. व्यासांनी पाहिलं. नारद महर्षी येतात, व्यासांना विचारतात, पाराशर्य महाभाग भवत कच्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानसेव. वा तुम्ही का दुःखी आहात? दुःखाचं कारण सांगितलं. म्हणले एखादा असं पुराण तयार करा लोकांचं मन चित्त त्याच्याकडे वळेल. पण व्यास महर्षी म्हणले आता माझं वय झालं, या वयात मला जमणार नाही. म्हटले भगवंताच्या नामाचा आश्रय आणि संत संगतीचा सहारा असेल तर जीवनामध्ये काहीही होऊ शकतं. नारदांनी स्वतःचं पूर्वचरित्र सांगितलं. मी मागच्या जन्मामध्ये हरिदास होतो, एक दासीपुत्र होतं. माझी आई लोकांच्या घरी धुणं भांड करण्याचे काम करत होती. लहान असताना आईसोबत मी जात होतो. चातुर्मासाचा काळ होता. संत तिथं चातुर्मासा करता आले होते. आई त्यांच्या घरी धुणं भांडी करायला जायची. मी त्या संतांना लागणारं पूजेचं साहित्य आणून द्यायचो. पतरवाळीमध्ये राहणारं उष्ट जे आहे भगवंताला भोग दाखवून उरलेलं मी खायचो. आणि ते उष्ट खाल्ल्यामुळे माझ्या वासना त्या ठिकाणी निघून गेली. संकल्प माझ्या मनामध्ये सुंदर विचार प्राप्त झाले. 4 महिने संपले, साधू संत जायला निघाले. मी त्यांच्या मागे लागलो. पण आईच्या म्हातारपणाची काठी मी होतो. वडील अगोदरच गेलेले होते. आईने मला जाऊ दिलं नाही. मी संतांचे पाय धरले. पण संतांनी सांगितलं आम्ही तुला नेऊ शकत नाही, कारण तुझ्या आईची इच्छा नाहीये. एक मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. संत तर निघून गेले, पण मी एकांतात जायचो, त्या मंत्राचा जप करायचो. असं झालं मला वाटू लागलं आईने मरावं. आईचा सर्पावर पाय पडला, आईला सर्पदंश झाला, आई मरून गेली. भजन करायला मोकळा झालो, वनामध्ये गेलो, मी भजन केलं. आणि भजन केल्याच्या नंतर आकाशवाणी झाली, नारदा अजून वासना तुमच्या पूर्णपणे जळालेल्या नाहीत, पुढच्या जन्मामध्ये भगवंताचं दर्शन होईल. आणि अहो व्यासजी काय सांगू, त्या संत संगतीचा परिणाम असा झाला की हा जन्म मला नारद त्या ब्रह्मदेवाच्या पोटी त्या ठिकाणी मिळाला. ब्रह्मदेवाच्या पोटी मिळाला. आज मी वैकुंठात जातो, कुणी मला अडवत नाही. आज मी सत्यलोकात जातो, कुणी मला अडवत नाही. कैलासात जातो, कुणी मला अडवत नाही. ही ताकद जर कशाची असेल तर संत संगतीची आहे. पहा, म्हणून गोड वर्णाने सगळ्यांनी उठून उभा राहायचं आणि 2 मिनिटं भजनाचा आनंद घ्यायचा. पहा, महिला मंडळ लाजायचं नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी
गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण. बसा खाली सगळ्यांनी आणि 10 मिनिटं फक्त शांत बसा. 10 मिनिटात आपली आरती होणार आहे. फक्त 10 मिनिटं शांत बसा. नारद महर्षींपासून प्रेरित झालेले व्यासजी ब्रह्मनद्यां सरस्वत्या आश्रम पश्चिमे तटे शम्या प्रासयिती प्रोक्त ऋषीणां सत्रवर्धनः. सरस्वती नदीमध्ये स्नान केलं. शम्यप्राश नावाच्या कुटियामध्ये त्या ठिकाणी ध्यान लावून बसले. भगवंताचं चिंतन केलं आणि समस्त भगवान श्रीकृष्णाचं चरित्र दिसू लागलं. एक 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 श्लोक सांगत गेले. गणपती बाप्पा लिहित गेले आणि त्या वेदव्यासजींनी सुंदर असणारं हे 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत तयार केलं. पहा, श्रीमद भागवत महापुराण. श्रीमद भागवत तयार झालं, पण याचा वारसदार कोण आहे, हे द्यावं कोणाला, असा विचार करत असताना खऱ्या अर्थाने याचा अधिकारी कोण आहे, जो त्यागी आहे, वैरागी आहे, ज्ञानी आहे. आठवलं स्वतःचाच मुलगा जन्माला आल्याबरोबर वनात निघून गेलेला आणि वनात निघून गेलेला मुलाचं ध्यान झालं, पण निर्गुण निराकाराच्या समाधीत त्याला जागं कसं करावं. काही शिष्यांना पाठवलं आणि पाठवून त्या ठिकाणी परत आणलं. श्लोक सुंदर भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारे. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंती च माला रंध्राण वेणुरदर सूदनय पूरयन् गोपवृंदय वृंदारण्यम सपदरमणम प्राविशत गोपकीर्तिः. किती सुंदर देव आहे पहा, अतिशय सुंदर. म्हटले सुंदर असून चालत नाही, माणसाचा स्वभाव कसा पाहिजे मला तुम्ही सांगा. आता माणूस दिसायला चांगला पाहिजे का असायला चांगला पाहिजे, बोला ना जरा. हा, असायला. सासवांनी सांगा, सून दिसायला पाहिजे का असायला पाहिजे. हा, भेटली का असायला. पण समजा दिसायला असली ना असायला असली तर अतिशय उत्तम. पण आजकाल पोरांना कशा बायका पाहिजे असतात, दिसायला चांगल्या. गोराही म्हणतो गोरीच पाहिजे आणि काळाही म्हणतो गोरीच पाहिजे. आता तुम्हीच सांगा पाहुणं, कुठं जातील काळ्या पुरी. आता ज्यांना सुना भेटल्या ते भेटल्या, पण ज्यांना भेटल्या नाही त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न. त्यांनी आपल्या पोरांना बायको पाहताना एकच विचार करायचा, काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जरा जास्तच चावते. कळल त्याला, कळलं नाही त्याला उद्या कळल. मग म्हटले दिसायला सुंदर आहे पण स्वभावाने सुंदर आहे का. मग स्वभाव किती सुंदर आहे म्हटले. मारायला आलेली पुतना, त्या पुतणेला सुद्धा धातृष्ट गती या देवाने दिली. म्हटले पुढचे श्लोक सांगा. पुढचे श्लोक म्हणले आम्हाला नाही येत, तुमच्या पिताश्रींकडे आहेत. निर्गुण निराकाराच्या समाधीतून जागृत करून आणलेलं आहे आणि 18,000 श्लोकाची संहिता आपल्या मुलांना व्यास महर्षींनी दिलेली आहे. आणि ज्यावेळेस परीक्षितीला शाप मिळाला त्यावेळेस श्री शुकदेव मुनींनी ही कथा सांगितलेली आहे. मग सुतजी म्हणतात ही कथा त्यावेळेस सांगितली. ऋषी म्हणतात मग हा परीक्षिती कोण आहे आणि कशामुळे श्री शुकदेव मुनींनी कथा सांगितली. मग परीक्षिती हा कोण होता याची कथा त्या ठिकाणी सांगतात. महाभारताचा शेवटचा प्रसंग आहे. 99 कौरव मारले गेलेले आहेत. एकटा असणारा दुर्योधन युद्धभूमीवरती मरण यातना सहन करतोय आणि अशा वेळेस त्याचा मित्र त्याला भेटायला गेला, अश्वस्थामा. एवढा थाटमाट पाहिला आणि ही तुझी अवस्था पाहून दुःख होते. अरे शेवटची इच्छा मी काय करू सांग. म्हटले काही नाही, एक काम कर, मला एक तरी पांडव मेलेला पाहायचा. अरे आम्ही 100 होतो, आता एक सुद्धा राहिला नाही. ते 5च होते, त्यातला एक सुद्धा मेलेला. एक पांडव मेल्याच्या नंतर बाकीचे 4 बंधू प्रेमामध्ये कसे तडफडतात ना, ते मला पाहायचंय. मला जे दुःख झालंय ते त्यांना दुःख होताना मला पाहायचंय. अश्वस्थामा म्हणला एक नाही 5 पांडव मारतो. आता ज्याचं रक्षण करता देव आहे त्याला कुणीच काही करू शकत नाही. देवाला कळालं. देवांनी 5 पांडव द्रौपदीला घेऊन भगवंत गंगेवरती दीपदान करायला गेले. अश्वस्थामा कूटनीतीने रात्री आला आणि 5 पांडवांच्या जागेवर 5 पांडव पुत्र येऊन झोपलेले होते, द्रौपदी पासून झालेले.
त्यांची मुंडके कापली, त्यांचे मस्तक घेऊन निघाला. फक्त धड रक्तबंबाळ होऊन त्या जागेवरती पडलेला आहे. मस्तक घेऊन निघाला आणि म्हणला, बघ 5 पांडवांची मस्तक मी तुझ्याकडे आणले. ते मस्तक पाहिली क्षणात लक्षात आलं, अरे ही तर 5 पांडव नाहीत, पांडव पुत्र आहेत. अत्यंत दुःख झालं आणि दुःखामध्ये त्याला मरण आलं. कारण त्याला असं वरदान होतं, तुला अतिशय आनंद होईल आणि आनंद झाले की लगेच दुःख होईल, त्यावेळेस तुझं मरण होईल. पांडव मेले म्हणून आनंद झाला, पण पाहिलं तर पांडव पुत्र आहेत म्हणून अत्यंत दुःख झालं आणि तो दुर्योधन मेला गेला. अर्जुन जिवंत आहे तर आता मला सोडणार नाही याची चिंता त्या अश्वस्थामाला वाटू लागली. इकडे परत गंगेवरून आलेले देव द्रौपदी पाहिलं, म्हणजे 5ही मुलं नुसती धडक पडलेले, रक्तबंबाळ होऊन आक्रोश आकांत मांडला. धायमाय मोकलून रडू लागली, अरे माझ्या लेकरांनी कुणाचं काय वाटोळं केलं होतं. ज्या आईचं 1 लेकरू जातं तिला अत्यंत दुःख होतं, पण 5 लेकरं जिची सोबत गेलेली त्या आईला किती वाईट वाटत असेल. माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरम परितप्यमाना. अत्यंत दुःख करायला लागली. अर्जुनाने हातामध्ये धनुष्य बाण घेतला. ज्याने माझ्या मुलांना मारले, द्रौपदी रडू नको, त्याला तुझ्या समोर आणून उभा करतो, तुला काय करायचंय तर कर. रथामध्ये अर्जुन बसलेला आहे, भगवंत सारथी, रथाचे दोर भगवंताच्या हातामध्ये, वाऱ्याच्या वेगाने रथ निघालेला आहे. रथाची ध्वजा फक्त आकाशामध्ये फडकताना दिसते. रथ त्या ठिकाणी निघाला. अश्वस्थामाने रथाचा आवाज, त्या घोड्याच्या टापाचा आवाज ऐकला. कुठे लपू, कुठे लपू. पाहिलं पाठीमागे अर्जुन येतोय, पुढे पळतोय अश्वस्थामा. अश्वस्थामा पळत असताना अर्जुनाने अश्वस्थामाला धरलं. धरल्याच्या नंतर बांधलं, रथाला बांधून द्रौपदीच्या समोर आणलं. द्रौपदीने पाहिलं गुरुपुत्र आहे. अरे सोडा सोडा सोडा. गुरुपुत्र हा गुरु समान असतो. किती दया करुणा तिच्याकडे होती. 5 मुलांना मारलंय त्याला सुद्धा सोडा म्हणते. भीमदादा म्हणले, कुणीही सोडलं तरी चालेल, पण मी सोडणार नाही. आता काय करावं, गुरुपुत्र आहे आणि झोपेमध्ये असणाऱ्या बालकांना मारलंय, काय करावं. आतताई आहे. गीतेमध्ये ज्ञान दिलेलं अर्जुनाला आठवलं. अपमान करणं हे माणसाचं मरणापेक्षा मोठं दुःख असतं. अश्वस्थामाचे केश काढून घेतले, दिव्य मणी चमकता काढून घेतला, हाकलून दिलं. अपमानाचा बदला घेण्यासाठी अश्वस्थामाने अभिमन्यूची असणारी पत्नी उत्तरा तिच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. अत्यंत दुःख तिला होऊ लागला, अंगाचा दाव होऊ लागला. पांडवाचा शेवटचा अंश माझ्या उदरामध्ये आहे म्हणून तिने भगवंत निघालेले द्वारकेला भगवंताकडे गेली आणि भगवंताकडे जाऊन तिने त्या ठिकाणी धावा केलेला आहे. भगवंताला म्हणते, पहा, पाही पाही महायोगिन देवदेव जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम अभिद्रवित मामीश शरस्तपसाय सो विभो कामं दहतु मां नाथं मामे गर्भो निपात्यत्याम. देवा वाचवा वाचवा वाचवा. तुम्ही म्हणता क्षत्रिय कुलवधू स्वतःच्या मरणाला घाबरते काय. देवा माझ्या गर्भस्थ असणाऱ्या शिशूच्या मरणाला मी घाबरते. देवा मी मेले तरी चालेल, पण माझ्या गर्भातलं बालक मेलं नाही पाहिजे. मला तुम्ही सांगा, आई मेल्यावर गर्भातलं बालक वाचल का हो? त्या बालकाला वाचवायचं असेल तर कोणाला वाचवावं लागेल? आईला वाचवावं लागेल. अंगुष्ठा मात्र रूप घेतलं, देव गर्भामध्ये गेले. त्या असणाऱ्या बाळाचं रक्षण केलं. भगवंत बाहेर आले, जायला निघाले. कुंतीने पाहिलं, अनेक संकटातून देवाने वाचवले म्हणून कुंतीने भगवंताचे पाय धरले. देवा, अरे देवा, अरे अनेक संकटातून तू आम्हाला वाचवलंस, तू देव आहेस, मला स्तुती करू दे. 26 श्लोकामध्ये कुंतीने स्तुती केली. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परम अलक्षं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितं माया जवनिका छन्नमाज्ञाधोक्षजमोयं न लक्षसे मृडदृशा नटो नाट्यो धरोयता. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. काय पाहिजे आत्या, मी देव आहे, तुला कळालं तर काय पाहिजे सांग. विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. मला दुःख दे. या जगामध्ये एकमेव कुंती अशी जी भगवंताकडे दुःख मागते. का? कारण देवा दुःखामध्ये तू आमच्या सतत ध्यानात राहतोस.
मेरे दुख के दिनों में ओ बड़े याद आते हैं, जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं, जब कोई नहीं आता मेरे शाम आते हैं. देवा, अरे सुखात तुझं विस्मरण होतं, पण कोटी कोटी धन्यवाद मी त्या दुःखाला देते ज्या दुःखामध्ये तुझं सतत स्मरण होतं. झोपेत सुद्धा तू विसरत नाही, कारण झोपच येत नाही दुःखाच्या रात्री, म्हणून त्या दुःखाला कोटी कोटी धन्यवाद देते. सगळ्यांनी विनंती केली म्हणून देव थांबले. कोणाकरता थांबले होते? पितामह भीष्मांकरता. शरपंजरी पडलेले पितामह भीष्म गेले 56 दिवसापासून बाणाच्या शय्येवर आहेत. उत्तरायण असणारा भगवान परमात्मा तिथे जातात. इच्छामरणी पितामह भीष्मांची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करतात. एकादशीचा दिवस होता म्हणून पितामह भीष्म सुंदर अशी भगवंताला एकादश असणाऱ्या श्लोकामध्ये स्तुती करतात. पहा, इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवते सात्वते पुंगवे विभूमी स्वसुपमुपागते क्वचिद् विहर्तुं प्रकृतिमुपेयिषि यद्भवप्रभाः त्रिभुवन कमलं तमालवर्णं त्रिभुवन कमलं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरङ्गराणे वपुरलककुलालकाननाभ्यं विजयसुतेरतिरस्तु मे नवद्या युधितुर्गर्जो विद्वंसविश्वक्षचलुलितस्तववायनन्तरास्ते मम निशितशरीरविदीर्यमान एकादश श्लोकामध्ये स्तुती करतात. देव म्हणतात, काय पाहिजे मागा? म्हणे काही नाही, ही माझी मती आहे ना, त्या मतीशी तुम्ही विवाह करा. पितामह भीष्मांचं शेवट गोड करतात. भगवान परमात्मा जातात. ज्या गर्भाचं रक्षण केलं होतं त्या गर्भामधून एका बालकाचा जन्म झाला आणि त्या बालकाचं नाव सगळ्याचं परीक्षण करतोय म्हणून परीक्षिती ठेवण्यात आलं. पहा, लहानाचं मोठं ते बालक होऊ लागलं. लहानाचं मोठं त्या ठिकाणी बालक ते होऊ लागल्याच्या नंतर भगवंत त्याला पाहून जातात. भगवंताने आपलं अवतार कार्य संपवलं. इकडे पांडवांना अवतार कार्य संपवलं म्हणून कळालं. कुंती मातेने आपल्या देहाचा त्याग केला. पांडव सुद्धा स्वर्गारोहणाला निघून गेले. छोट्याशा परीक्षितीला राज्य दिलं, राजगादीवरती बसवलं. सांगितलं, शत्रू जरी शरण आला तरी त्याला त्या ठिकाणी माफ करायचं, क्षमा करायची, डोळ्यासमोर पाप होताना पाहायचं नाही. असे काही सुंदर असे उपदेश केले. पांडव निघून गेले आणि परीक्षिती राजा राज्य करू लागला. पहा, आता परीक्षिती राजा राज्य करू लागल्याच्या नंतर आपल्या पूर्वजांच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकल्या ना, त्या परीक्षितीला अतिशय आनंद व्हायचा. आपल्या राज्यामध्ये फिरत असताना एके दिवशी पाहिलं, एक पुरुष बैलाला मारत होता. गाईच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू होते. मारत असताना त्याला विचारलं, अरे कोण आहेस तू, का मारतोस? जा, माझ्या राज्यात राहू नकोस. तो दीनवत शरण आला, मी तुमच्या राज्यात सगळीकडे नाही राहणार, पण काही स्थानामध्ये मला राहू द्या. दूतम पानम श्रियम सूना यद धर्म चतुर्विधः. जिथं दूत खेळला जातो, जिथं मदिरा पान होतं, जिथं व्याभिचार आणि हिंसा, ही 4 जागा कलीने मागून घेतली. परीक्षितीने दिले ह्या 4 जागा कलीला, पण ते कली म्हणला, मला या सगळ्या घाणेरड्याच जागा आहेत, एक तरी चांगली द्या. मग परीक्षिती म्हणला, आणि तिने कमवलेलं सोनं त्याच्यात तुझा वास राहील. आणि तिने कमवलेल्या सोन्यामध्ये कलीचा वास असतो. ते माणसाला सुख लागू देत. एके दिवशी परीक्षितीने आपलं जुनं सामान पाहिलं. जरासंधाकडून चुरून आणलेला मुकुट भीमदादाने तो आपल्या डोक्यामध्ये घातला आणि तिने कमवलेल्या सोन्यामध्ये वास कलीचा. म्हणून मस्तकामध्ये कुणी वास केला? कलीने वास केला. आणि कधीच न शिकारीला जाणारा राजा एकदा धनुरुद्धम्य विचरण मृगयाम वने मृगान अनुगत श्रांत शुदित स्त्रुषितो वृषम. एकदा जंगलामध्ये गेला. सगळीकडे शिकार करत असताना त्याला तहान लागली, भूक लागली, व्याकुळ तहानेने झाला. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. शमीक ऋषी, परीक्षिती राजा,
यांचं आगमन या ठिकाणी होत आहे पहा 2 मिनिटं भजन करा फक्त जय जय राधा रमण हरी बोल 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 जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल हरी बोल हरी कधीच शिकारीला न जाणारा परीक्षिती राजा आज मात्र वनामध्ये शिकार करायला गेलेला आहे. वनामध्ये शिकार करत असताना कुठं पाणी प्यायला मिळतंय का कुठं काही खायला मिळतंय का त्याला अत्यंत भूक लागलेली आहे अत्यंत तहान लागलेली आहे त्याला फिरता 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 त्याला एक ऋषीचा आश्रम दिसला पहा आणि त्या ऋषीच्या आश्रमामध्ये तो आला. राजा असल्या कारणाने त्याला असं वाटत होतं त्या ऋषीने माझं स्वागत करावं. स्वागत केल्याच्या नंतर त्या ऋषींनी मला विचारावं राजे साहेब तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला पाणी देऊ का तुम्हाला काही खायला देऊ का. पण ऋषी मात्र ध्यानामध्ये मग्न होते. ऋषींची समाधी लागलेली होती. बाण खाली ठेवा परीक्षिती राजा हातामध्ये धरा हातामध्ये घ्या. ऋषी मात्र समाधीस्थ होते. राजाला वाटलं मी आल्याच्या नंतर याने डोळे झाकून घेतले आणि नाटक करताय माझा पाहुणचार करत नाही मी या राज्याचा राजा असताना सुद्धा ना. तहानेने व्याकुळ झालेला आज बुद्धी जी आहे ती भ्रष्ट झाली. खरं नाटक करताय का खरं खुरं समाधीमध्ये आहेत हे पहावं असं त्या ठिकाणी मनामध्ये विचार परीक्षितीचे आला. आणि परीक्षितीला भला मोठा तिथे एक मेलेला सर्प दिसला आणि सर्प दिसल्याच्या नंतर परीक्षितीने बाणाच्या टोकाने तो सर्प उचलला आणि हे ऋषी नाटक करताय का खरं खुरं समाधीत आहेत पाहण्यासाठी त्या ऋषींच्या गळ्यामध्ये भला मोठा सर्प अडकून दिला. ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प अडकून दिल्याच्या नंतर ऋषी खरेखुरे समाधीस्थ होते. ऋषींना याची कसलीच जाणीव नव्हती. परीक्षितीने सर्प अडकून दिला आणि परीक्षिती आपल्या त्या ठिकाणी राज्याकडे आपल्या घराकडे निघून गेला. परीक्षिती निघून गेला. परीक्षिती निघून गेल्याच्या नंतर काही मुलं होती त्या मुलांनी गळ्यामध्ये सर्प अडकवलेला पाहिला. पळत 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 गेली आणि त्या ऋषींचा मुलगा आहे शृंगी ऋषी. त्या शृंग ऋषीला सांगितलं अरे तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये त्या राजाने मेलेला सर्प अडकवला. त्या शृंगीला इतका राग आला क्रोध आला. कौशिकी नदीचं जल हातामध्ये घेतलं आणि जल हातामध्ये घेऊन त्या शमीक ऋषींनी ठरवलं की या राजाला शाप द्यायचा. आपल्या कमंडलूमध्ये असणारं जे पाणी आहे पाणी घ्या हातावरती पाणी घ्या तिकडे समोर बघा समोर आपल्या कमंडलूमध्ये कौशिकी नदीचं असणारं जल आहे हातामध्ये घेतलं आणि शाप दिला ज्या राजाने माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला त्या राजाला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाग डसेल आणि त्या राजाचा मृत्यू त्या ठिकाणी होईल. खाली पाणी सोडून दिलं. आपल्या पित्याजवळ येऊन अगदी त्या ठिकाणी रडू लागलेले आहे. स्पुंदू स्पुंदू रडताय. बापाच्या गळ्यातला सर्प पाहिला अत्यंत दुःख झालं वेदना झाल्या. ते असणारा जो सर्प आहे तो बाजूला केला फेकून दिला. रडण्याचा आवाज आला कोण रडतय म्हणून ऋषी जागे झाले आणि पाहिले स्वतःचा मुलगा रडतोय. ऋषी त्या ठिकाणी उठून उभे राहिले. ऋषीने आपल्या मुलाचे डोळे पुसले. रे बाळा का रडतोस काय झालं. बाबा ज्या राजाने तुमचं रक्षण करावं साधू संतांचा मान सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याच परीक्षिती राजाने बाबा आज तुमचा भला मोठा अपमान केला आणि माझ्या बापाचा अपमान मला सहन झाला नाही पिताश्री. मी त्या राजाला शाप दिला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नाग त्याला डसेल.
अत्यंत दुःख हे ऐकल्याच्या नंतर शमीक ऋषींना झालं, अरे ज्या राजामुळे आपण सुखी होतो, चोर वगैरे नव्हते, ज्या राजामुळे आपण सुरक्षित होतो, तो राजा नसल्यावर या प्रजेची काय गती होईल? अरे कशाला तू शाप दिलास? फार वाईट केलं. अरे राजा फार चांगला होता, चुकला तो. म्हणून आपणही चुकायचं नसतं. आपला गौरांग नावाचा एक शिष्य होता आणि तो गौरमुख नावाचा शिष्य पाठवला आणि सांगितलं, जा परीक्षितीला सांगा की तुला असा असा शाप मिळालाय. राजा घरी गेला, डोक्यामधला मुकुट खाली काढल्याच्या नंतर लक्षात आलं, आज माझ्याकडून भली मोठी चूक झाली. ते शिष्य गेले, सांगितलं असा असा शाप मिळालाय. राजा म्हणला, हो ही ऋषींची कृपा आहे, नाहीतर मी एक सेकंद सुद्धा जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही. माझ्याकडून भला मोठा साधू अपमान झालाय, पण काही हरकत नाही. 7 दिवस माझ्या हातामध्ये आहेत. महान अशा कुळात माझा जन्म झालाय. त्या पांडवांना त्या ठिकाणी मी पांडव कुळामध्ये जन्माला आलोय म्हणून नाव ठेवू देणार नाही. 7 दिवसात माझं कल्याण करून घेईल. परीक्षितीने सगळ्यात त्याग केला. आपल्या मुलाला जन्मेजयला राजगादीवर बसवलं. इरावतीला सांगितलं त्याच्याकडून राज्य करून घे. आणि परीक्षिती हा गंगेच्या किनारी गेला. परीक्षिती गंगेच्या किनारी गेल्याच्या नंतर अनेक ऋषी, अनेक साधू संत परीक्षितीकडे आलेले आहेत. अत्री, वसिष्ठ, चावण, शरदवान, अरिष्टनेमी, भृगी ऋषी, अंगिराश्च, पराशरो, गादी, सुतस्त, राम, उत्तत्त, इंद्र असे अनेक त्या ठिकाणी ऋषी आलेले आहेत. आणि जे ऋषी दिसतील त्याला परीक्षिती विचारू लागला, सांगा माझा 7 दिवसामध्ये उद्धार कसा होईल? कुणीच ऋषी बोलायला तयार नाहीये. तेवढ्यामध्ये तत्रा भगत भगवान व्यासपुत्रो अलक्षलिंगो निजलाभ तुष्ट व्रतश्य बालैर अवधूत वेश. अवधूत वेशामध्ये असणारे श्री शुकदेव मुनी आलेले आहेत. भगवान भोलेनाथांनी त्यांना आज्ञा दिलेली आहे. भोलेनाथाचाच अवतार, मुक्ती देणारे आहेत. म्हणून तिथे आल्याच्या नंतर परीक्षितीने सुंदर असं त्या श्री शुकदेवांचं पूजन केलं. आणि पूजन केल्याच्या नंतर पहिला प्रश्न विचारलेला आहे परीक्षितीने श्री शुकदेव मुनींना, अत पृच्छामि संसिद्धम योगिनाम परमं गुरुम पुरुषस्तेह यत् कार्य नियमानश्च सर्वथा. श्री शुकदेव मुनींना प्रश्न विचारला परीक्षितीने, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्याने काय केलं पाहिजे. आणि प्रथम स्कंद या ठिकाणी समाप्त होतो. 19 अध्याय या प्रथम स्कंदामध्ये आहेत. श्री शुकदेव मुनी द्वितीय स्कंदापासून बोलायला सुरुवात करतात. आणि उद्याच्या कथेमध्ये आपण जो द्वितीय स्कंद आहे तो पाहणार आहेत.